शाळेच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी काय द्यायचं आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. अशा पद्धतीची भरून शिमला मिरची जर तुम्ही केली तर नक्कीच तो डबा रिकामा येईल, याची गॅरंटी मी देते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे शिमला मिरची. इथे मी सगळ्या शिमला मिरचीच्या आतमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि पातळ सालीच्या घ्यायच्या म्हणजे लवकर शिजतात. त्यासाठी आपल्याला दाण्याचं कूट लागणार आहे. इथे 2 वाटी दाण्याचा कूट घेतला आहे. आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार आणि आवडीनुसार काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला, लाल तिखट घालून घ्यायचं आहे, मीठ घालून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची. फार बेसिक साहित्य आहे आणि झणझणीत अशी टेस्टी शिमला मिरची बनते. नक्की ट्राय करून बघा त्यासाठी. आणि हे सगळे साहित्य घालून झाल्यानंतर आपल्याला इथे एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचं आहे. सगळं साहित्य छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. ही रेसिपी माझ्या जावेने मला शिकवलेली आहे. तुम्हाला ही जरूर आवडेल. माझ्या मुलांना मी वरचेवर ही भाजी देत असते आणि डबा नक्कीच रिकामा परत येतो, याची गॅरंटी मी देते. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. सगळी जे स्टफिंग आहे ते ढोबळी मिरचीमध्ये अशा पद्धतीने दाबून दाबून भरायचं आहे. इथे मी बेसन पिठाचा वापर न करता फक्त दाण्याचा कुटाचा वापर केलेला आहे. तुम्ही हा जर मसाला कोरडा तयार करून ठेवला तर पटापट तुम्ही शिमला मिरची जी आहे ही नक्की करू शकता आणि वेळही वाचवू शकता. सगळ्या शिमला मिरची भरून झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये याला फोडणी करून घ्यायची. 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेऊयात, हिंग घालून घेऊयात आणि हळदही घालून घ्यायची. फ्रेश कढीपत्त्याची पानं घालायची आहे. त्याच्यानंतर रंगाचं लाल तिखट मी यामध्ये घालणार आहे. अर्धा चमचा ते तिखट घालून झाल्यानंतर भरलेल्या मिरच्या ज्या आहेत ते यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि वाफेवरती आपल्याला शिजवायचं आहे. या प्रोसेसला साधारण 10 ते 12 मिनटं लागणार आहेत. आपल्याला इथे सगळ्या मिरच्या घालून झाल्यानंतर थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे. साधारण इथे अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि झाकण घालून ठेवूयात. मध्ये मध्ये बघायचं आहे. अगदी 2-2 मिनटाला आपण हलवलं तरीही चालेल. लो फ्लेमवरतीच या शिमला मिरची शिजवायच्या आहेत. हलक्याशा मऊ झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता जो उरलेला आपला मसाला होता, स्टफिंग होतं, तेही यामध्ये मी घालून घेणार आहे. अतिशय अप्रतिम चवीची ही भाजी बनते. तुमच्या घरी तुमच्या कोणत्या पद्धतीने शिमला मिरची बनवतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मला सपोर्ट करण्यासाठी आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि आवडली असेल रेसिपी तर जरूर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. परत एकदा झाकण घालून ठेवूयात. मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं पाण्याचा शिपका किंवा असं अर्धी अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे खाली मसाला लागणार नाही. खूप मस्त सुगंध सुटला आहे. अजून 3 ते 4 मिनटानंतर ह्या शिमला मिरची परफेक्ट अशा झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. मस्त झाल्यात. डब्यासाठीची ही भाजी नक्कीच तयार झालेली आहे. अशा अनेक वेगवेगळ्या रेसिपीसाठी मला नक्की फॉलो करा. सर्व करून घेऊयात. याचा आस्वाद तुम्ही गरमागरम चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक रेसिपी घेऊन.